भाजपचे मंत्री गणेश नाईकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना डिवचत त्यांच्यावर टीका केली आहे। एकनाथ शिंदेंना एक लॉटरी लागली होती, मात्र कमावण्यापेक्षा टिकवणं महत्त्वाचं असतं असं विधान नाईकांनी केलंय। पाहूयात। शिंदेंची शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक वादाचा कलगीतुरा कायम आहे। एकनाथ शिंदेंना नशिबानं लॉटरी लागली अशा शब्दात भाजपचे मंत्री गणेश नाईकांनी शिंदेंना डिवचलंय। या टीकेत अजून फोडणी घालत नाईकांना कदाचित लॉटरीच्या ऐवजी मटका म्हणायचं असेल, मात्र ते सभ्य असल्यानं त्यांनी लॉटरी शब्द वापरल्याची प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। बाब असे की प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते का झाला आणि एकनाथ शिंदेला लॉटरी लागते, आनंदाची गोष्ट। पण माझं म्हणणं आहे की कमावलेलं टिकवता आलं पाहिजे। काय बोललो मी, किती कमवलं त्याच्यापेक्षा नाही, किती कमवलं आणि कसं कमवलं आणि कसं टिकवलं हे जनसामान्याची नजर असते। फडणवीस जरी मुख्यमंत्री असले तरी आकडा लावला जातो, तेव्हा कदाचित गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला, पण त्यांच्या डोक्यात मटका असेल की मटका लागलेला आहे मुख्यमंत्री पदाचा, उपमुख्यमंत्री पदाचा, तो सांभाळला पाहिजे। माझी त्यांना विनंती आहे, परंतु लॉटरी कुणाला लागली याचा विचार जर आपण गत काळाला आठवणी दिल्या तर तुमच्या लक्षात येईल की शेवटी कदाचित नाईक साहेबांचं वय झालंय आणि त्याच्यामुळे कदाचित अशी वक्तव्य ते करत असतील। लॉटरी तर कसं आहे, शिंदे साहेबांना लॉटरी लावली कोण, लावून दिली कोण, सामान्य माणसाला थोडी लॉटरी लागतंय देशात। लॉटरी तर मंत्र्याला उद्योगपत्यालाच लागतंय, आमच्या सामान्य माणसाची लॉटरी लागली पाहिजे ना। आणि म्हणून ते लावली कोण याचाही थोडंसं पहा, गणेश नाईकांना ते माहित आहे। गणेश नाईक नवी मुंबईतले भाजप नेते, तर त्यांच्या बाजूलाच शिंदेंचा ठाणे जिल्हा आहे। मात्र नाईकांना बळ देऊन भाजप ठाण्यामध्ये शिंदेंना घेरत असल्याचं वारंवार बोललं जातं। याआधी शिंदेंच्या ठाण्यात जनता दरबार घेण्याचं विधान नाईकांनी केलं होतं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।